श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 17 तारखेला बुधवारी आषाढी एकादशी ही आलेली आहे, म्हणजे तिला देवशनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी हा एक उपाय करायचा आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही वाईट लोकांची नजर लागलेली आहे, जी काही करणी बाधा आहे किंवा जे काही दोष आहेत, ग्रह दोष असू द्या, वास्तु दोष असू द्या किंवा पितृदोष असू द्या, या सर्वांवरती हा एकच उपाय खूप असा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय आपण अवश्य करायचा आहे. तर या उपायामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी आहेत त्या संपूर्ण नष्ट होऊन जातील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहणार आहे. खूप प्रभावी उपाय आहे, तर आपल्याला अवश्य करायचा आहे आणि त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा रामकृष्ण हरी अशी कमेंट केली तरी देखील चालेल. तर बघा, येत्या बुधवारी 17 तारखेला आषाढी एकादशी ही आलेली आहे. तर हे एकादशीचे व्रत अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण पाळत असतात. म्हणजे हे व्रत खूप अगदी मनापासून सर्वजण करत असतात. कारण असं म्हटलं जातं की आषाढी एकादशीचे व्रत उपवास जो कोणी करेल त्याला वर्षभरातील जेवढे एकादशी असतील तेवढ्यांचं पुण्य त्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आषाढी एकादशीचे व्रत हे सर्व लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वजण करत असतात. आषाढी एकादशी नंतर चातुर्मास सुरू होतो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही देवशनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. तर बघा, या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकायचं आहे किंवा पंचगव्य असतं ते देखील टाकून आंघोळ करायची आहे. यामुळे आपण जे व्रत उपवास करतो आपले शरीर शुद्ध होत असतं आणि मन देखील आपलं पवित्र होत असतं. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये शक्य असेल तर पंचगव्य किंवा तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा तुरटीचा तुकडा असेल तर तो देखील तुम्ही टाकायचा आहे. यामुळे आपल्यावर जी काही नकारात्मकता आहे तर ती संपूर्ण दूर होत असते. तसेच बघा, या दिवशी आपण पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि श्री हरी विष्णूंचं नामस्मरण देखील आपल्याला करायचं आहे. त्यांना आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यांच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत, ज्या काही वस्तू आहेत त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत. पिवळी फुले असू द्या किंवा पिवळी मिठाई असू द्या, तर हे सर्व त्यांना अर्पण करायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि तिथे बसून ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जाप देखील आपल्याला करायचा आहे. तर बघा, हे सर्व आपण केल्यानंतर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. या उपायामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे, जी काही नजर दोष आहे, आपल्या घरामध्ये जर कोणी काही करणी बाधा केलेली असेल तर ते देखील दूर होईल. खूप प्रभावी असा हा उपाय आहे. या उपायामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. त्याचप्रमाणे बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. कारण जर आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असतील, वाईट दोष असेल, लोकांची वाईट नजर असेल, नकारात्मकता असेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला उद्भवू शकतात. म्हणजे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात, कोणतेही काम आपले व्यवस्थित पार पडत नाही. तर बघा, या सर्व समस्यावरती आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, एकादशीच्या दिवशी अवश्य करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय ह्या एकादशीला केला तर पुढच्या एकादशीला देखील तुम्ही करू शकता. कारण खूप प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमच्या घरामधली जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे. तर बघा, आपल्याला यासाठी फक्त खडे मीठ लागणार आहे. तर तुम्हाला फक्त 1 चमचाभर खडे मीठ घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही निळे मीठ घेतला तरी देखील चालेल, परंतु खडे मीठ असेल तर अतिउत्तम. तर आपल्याला एका कागदावरती 1 चमचा खडे मीठ घ्यायचं आहे
आणि हा खडेमीठ आहे तर आपण काय करायचं आहे की आपला घर आहे तर पूर्ण घराचे 4 कोपरे असतात, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यावरून आपल्याला हे जे खडेमीठ आहे तर 3 वेळा आपल्याला उतरवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक रूम आहेत आपले तर त्या रूम मध्ये नाही तर घराचे 4 कोपरे असतात तर 4 कोपऱ्यांवरतीच आपल्याला हे उतरून घ्यायचं आहे. 3 वेळा उतरून घ्यायचं आहे. 4ही कोपऱ्यांच्यावरून 3 वेळा हे उतरून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील आपण हे जे मीठ आहे तर वरून खालपर्यंत म्हणजे 3 वेळा उतरून घ्यायचं आहे. आणि मग याच्यानंतर एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. तुम्हाला स्टीलचा वगैरे ग्लास घ्यायचा नाही तर काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये हा जो मीठ आहे तर तो टाकायचा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर मग काचेच्या ग्लासमध्ये जे आपण मीठ टाकलेलं आहे तर ते तुम्ही एखाद्या रस्त्यावर टाकू शकता किंवा कुठेही तुम्ही हे फेकून दिलं तरी देखील चालेल, किंवा तुमची बाल्कनी असेल तर तिथून तुम्ही फेकून दिलं तरी देखील चालेल. तर बघा ज्या ग्लासमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे तर या मिठामध्ये पूर्ण घराचे जे काही दोष आहेत, जे काही वास्तू दोष असेल किंवा कोणी काही केलेली असेल, नजर दोष असेल तर संपूर्ण त्या ग्लासमध्ये गेलेली असेल आणि ते आपण फेकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपण आपल्या घरामध्ये एक धूपदाणी घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे मातीची पंती असेल तरी देखील चालेल. तिच्यात थोडे तांदूळ टाकायचे आहेत. तसेच भीमसेन कापूरच्या 2-3 वड्या टाकायच्या आहेत. पिवळी मोहरी आहे तर ती देखील टाकायची आहे आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि याच्यावरती थोडंसं आपल्याला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे. आणि याचा जो धूर होईल तर तो पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. आणि धूर फिरवता वेळेस देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे आणि हा धूर पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. त्याच्यानंतर बघा हा धूर फिरवल्यानंतर आपले जे काही दरवाजे आहेत, खिडक्या आहेत तर त्या उघड्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून हा धूर आहे तर तो पूर्ण घरामध्ये फिरला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा ही जी धूपदाणी आहे किंवा मातीची पंती आहे तर ती बाहेरच आपल्याला ठेवायची आहे. जेव्हा ती थंड होईल तेव्हा मग तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर याच्यामध्ये आपण भीमसेन कापूर घेतलेला आहे तर तो जी घरामध्ये नकारात्मकता आहे ती देखील शोषून घेण्याचं काम करत असतो. तसेच बघा या संपूर्ण वस्तू आहेत तर संपूर्ण खूप प्रभावी वस्तू आहेत. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही किमान रोज जरी हा उपाय केला तरी देखील चालेल, किंवा अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी या दिवशी तुम्ही ह्या वस्तू घरात जाळल्या तरी देखील आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे बाहेर जाईल आणि घरामधील सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.